विद्या भारती विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय साईलीला नगरी दिग्रस वर्ग 11वी व 12वी मध्ये प्रवेश देणे सुरू। जनरल सायन्स व फिशरी सायन्स व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध। त्वरा करावा आजच। शैक्षणिक सत्र 2025-26 ऑनलाईन प्रवेश अर्जात आमच्या कॉलेजला प्रथम प्राधान्य देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा व 5000 रुपये शिष्यवृत्ती मिळवा। कार्यालयीन वेळ सकाळी 10 ते 5। अधिक माहिती करिता संपर्क हेमंत डुबे 7385 65 62 33, नितीन राऊत 98 34 45 81 78। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। पाणी टंचाई व विजेच्या लपंडावाने दिग्रसकर त्रस्त। नांदगावांचे पाणी वितरणचे तारीख पे तारीख। तीव्र पाणी टंचाई व वारंवार वीज जाण्याच्या प्रकारामुळे दिग्रसची जनता त्रस्त झाली आहे। दिग्रस पासून काही अंतरावर असलेल्या अरुणावती प्रकल्पामधून वाशिमला पाणी जात आहे। त्यामुळे वाशिमच्या पाणी टंचाईबद्दल कधी ओरड ऐकायला मिळत नाही, परंतु दिग्रसच्या जनतेला एवढा मोठा प्रकल्प जवळ असताना सुद्धा पाणी मिळत नाही। उलट वाशिमकडे जाणाऱ्या पाईपलाईनच्या लिकेजमुळे दिग्रसच्या काही भागात तात्पुरते पाणी मिळत आहे। नांदगावान धरणाचे पाणी मिळणार असे सांगण्यात आले, परंतु महिना उलटला परंतु केवळ प्रशासन तारीख पे तारीख देत आहे। त्यामुळे दिग्रसची पाणी टंचाई कधी थांबेल याचे उत्तर कुणाकडेच नाही। पाणी टंचाई सोबतच दिग्रस शहरात वीज गुल होण्याच्या प्रकाराने दिग्रसकर त्रस्त आहे। वीज कधी बंद होईल हे सांगता येत नाही। अर्बन कार्यालयाचा फोन नेहमी बंद असतो, तसेच फोनची कोणी दखल सुद्धा घेत नाही। अनेक भागात 3-3, 4-4 तास वीज येत नाही। कधी एक फेज बंद तर कधी 2 फेज बंद, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे। एकंदरीतच पाणी टंचाई व विजेच्या लपंडावाबाबत दिग्रसकरांना सर्वांनी वाऱ्यावर सोडले आहे। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।